हे घोडा मी नाही. घोडाला टोपी आहे. तुम्ही ग्लास पण आणला? टोपी घालायची काही नसती. कर्ज ठरायचं पण बघायचं टोपी नसते यांना घालायचं का? यात्रेला पाच टाकलं तर कर्ज टाकलं नाही. त्याच्याजवळचा काय बहिणी दिलेला तर दीपकच्या खिशात आहे काय करायचं टाकलं हे आहे. त्या याच्यामध्ये काय खायचं? हे घे दादा. गळ्यात घाल. हे घे टोपी. तिला मी घेतो. शिव बांधतात. बांध दादा. राहू दे राहू दे. दे मी थोडं मंदिर घेतो. आडवं काय? हां पाऊस सुरू झाला. गाड्या चप्पल बघू शकतो. चल तृप्ती. दीपक तू नाही बोलू. मला नको माय. असावं चालले का मामा डोक्यात काय त्याच्या परिणाम हे तर कोणा ठाऊक बापा
आता दिवाळी घेते की नाही दिवाळी केली तुमची हो किती आता काय? हिंगोलीत केली खरंच? तुम्ही होती की? गेलतो ना खरंच? सगळे घे सगळे आम्ही काय लेकरं हो का हा ते लेकरं बापू देऊ अजून द्या मामा पाणी द्यायचं पाणी 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 नाही पाणी कोणतं द्यायचं गिलास तिकडे हे का उगत त्याकाने तर 10 राहिला तिकडे आता या का हो पण या वाजता सगळं नळाचं थोडं नावगड बसले का पण माई आलं बोला ना मी बोलत आहे नाही समजतच नाही बोलला आणि त्याचं कळतच नाही. द्यायचं काय द्यायचं इथं बायको लागली त्याची याची दीपकची हा आणि एखादा पैसाच वडायचं काम आता फक्त भागूच्या एकडी भाकरी घालायला बघ सगळी पैसाच वडायचं काम होय जा प्रियंका चल ना इथं राहत नाही का मामा आता एकटंच राहतं का म्हणला झोप का आलं कडू करा भाऊजायची सपनात खेळायला हां हे भरले वाटते नाही का उघडत तिकडे काय की सर आपला सारा सेंटिंगचा बल्ली आणखी मला फटले का नाही आता आलं जाता येत ना कपडे भरलेले वाट नाही जायला ठीक आहे तुझा व्हिडिओ चालू करणार रे माझा नाही आणला कसं काय होईना चालू त्या आईच्या बांगड्या कुठे बांगड्या यायच्या ती फुल दिसते कुठे दिसायला दिसायले ना हां हे फुल आईने केलेले डिझाईन लहानपणी आईच्या माझा आणि प्रियंकाचा जन्म या घरात झालेला आहे ना स्वाती या सेंटरच्या खाली हे इथं स्वाती इकडं हे बापूची भांडी चल झालं का देवळीसाठी आपली बघ ही म्हणू लागले मी काय? त्याच्या साईडला ही हा ती देवळी आहे ना इमरिटेट का मारतात हे म्हणलं मग कोण येते म्हणणार चल साधे आजीचा डेरा आजी खाली आता हे पडतंय काय दिवसांना काकाची सासू
हा तिकडे आहे. बारणा बिरणा. नको बरं की पुन्हा लेकर म्हणतील ना माही नसतं याचं गोडीत काय ते नसते. पुलाचं काम चालू होतं आपण निघताना. चिखलाच्या रस्त्याने जावं लागले. वरतून एक फास्ट येऊ लागला माणूस. हा. मग त्याला आणि इकून चिखल होता. म्हणलं आपण त्याच्या इकून घेतलं आणि ते अंगावर येईल त्याच्यापेक्षा आपण चिखलातून जावं म्हणून गेलो. हळूहळू पडलो. चक्कर आले होते का तुम्हाला? नाही मग वापस येताना आले. घाबरलो मग. मग गाडी कशी आणली एकट्या आले? मीच उचलली. कोणीच नव्हतं. सकाळ सकाळी कोण राहणार? हा. 8:30ला उचलली तर चालवत आणली. चक्कर येत नव्हती. पोटात काही नव्हतं ना. ते पुढं पाणी दिसायला की हां रस्त्यात दिसायला हो बस तिथं चिखल होता. खूप फिटा मग गावाला साथी. इंजिनियर आला इंजिनियर कोण म्हणे असं? असं म्हणते ती आपली माया तशी म्हणू लागली ना. माया आपली भागूच राहिली आता माग. ती माया आता एकटीच बोलत असेल. बापू तर काय गप्पा मारा नाही. तुला लक्षात आहे ना तुम्हाला? आलं का? हे दिसायला पांढरं हा. भिंत दिसली दिसली का? हां ते आणि जायचं कसं? इकडून पोरं मस्त खायला तळ्यात. त्याची शूटिंग काढू आपण. माशा आहेत का त्याच्यात? माशा माशा नाहीत पुढे आहेत का? हां काय झाली? घ्यायला ना साथीला. लय दूर आहे काय? आताची बडबड आता सुरू होते. काहून नाही करत बडबड? हो का आता तर लय करते बडबड. तसं म्हणा का साथी? हां काही म्हणते पोरगी. काय जे आंबे खात होतो ना आम्ही हं. झाड होतो ते झाड तसंच आहे अजून कोणतं हे? आंब्याचं. ते एक आंबा कुठे? ते आमचे आंबे मोहर आलाय. अजून तसेच आहेत. मी दीपक लहानपणी असेच होते. हो का? एवढेच आहेत. कुठला आंबा हा आहे का? आलं? झालं ना सध्या आलं ना. पडशील परचिल पडकीन. आल्या आत्या हो जाओ सुरू. तसं म्हणा का आधी? हा ते प्रतिभा काय तिचं नाव आहे? हे कोण आहेत? हे कोण आहेत? ते अशोक आहे. हा मग अशोकच्या लेकराचे नाव सांग. ती नाव येत नाहीत ना म्हणजे हे राहत नाही मग थार पण आलं ना. मी स्वाती. हो स्वार्थी स्वार्थी. हेतू आहे ना दोस्त मग थार पण आलं ना. हे दीपक. खरं का? घरी गेलो आम्ही. बरी का तब्येत? हे घे गाडी साथी दे. हे शेप आणलेत खायला तुला? बरं नांदेडाहून आले का? हो नांदेड. बापू नाही, कोणतरी बाई बोलली आता अकोल्याला चालले म्हणे. हो बाई दीपकले काय लेकरू आहे का? आहे आत्ता झालं ना लगन. गेल साली झालं ना. हो ना मग. मग गेल साली झाली पुढे लेकरं व्हायली तर मोठाले नवरदेव नवरी नाही झालं अजून. नाही का? स्वार्थी मग ओळखू स्वार्थी. आली. येईस ना नाव तू आढळी नाही लग्नाच्या बाबतीत. आढळले ना. बोलले ना तुला. नाही मी गाडी करून आलो. जायचं ह्याला
हा नांदेडवाला. आणि सकाळी हिंगोलीत कोटकर सरच्या घरी गेलो. आता शाळा बंद झाल्या कलगावला गेलो. आता ही बाई तिची आई नांदेडातच घेतली का? हो खरं का? आता ही लेकर आली तिथे दिवाळी केली. खुर्ची इथं देऊ का? मी शेतीत राहते 5-6 वर्ष झाले. जेवण आणतात ती येतोय चांगलं आहे मोकळं मस्त हवी. ती येतोय का शेताला रात्री हो रात्री येतोय भाकर घेऊन. येतच दोघं खातो ते खातोय मी बी घरी खात नाही भाकर. मागं कोणतं मला वाटतं कोणत्याकडे तब्येत ठीक नाही म्हणजे आता मांग दुखलं मांग होतं मांग लगे महिनाभर आणि दुखणं केलं. संडास नेऊन टाकली महिनाभर. हं महिनाभर होते जाग्यावर. चेक चालता येत नसं. नातान मारलं होतं बापा तेथून फेकून दिलं त्या मोठ्या नातानं. लहान नाही. मग मला चालतात येणं. मग रामन दवाखान्यात नेलं. हे कारभार नाही पण नेलं लोकांचे पैसे उचलून. आणि ते संडासं नेऊन टाकली महिनाभर. उठताच येत नसत. यानंच केलं दुखणं. लुगडं धुजाय 2-4 रोज अंग धुतलं तर कार इथं लावली आपल्या मंदिराजवळ. मग कोणा सांगितलं तुझ्या पप्पाला काय अंग दुखले होते का कंबळनं फोन केलता. कंबळनं का गीताबाईनं कोणतरी दोघीपैकी फोन केला. गीतानं केला असं फोन. नाही मी आवाज ओळखला नाही. कमळनच केला असं. एवढंच बोलली अशोक बोलायला काय मी हो आता तुम्ही चालताय. त्या बाई त्या बिमार दवाखान्यात नेलं ना रामूला. बरोबर म्हणजे ठेवला. मी होतो शाळेत. लय 80 वर्ष झाले पण काही दुखत नाही. दात येते डोळे येत नाही. पण त्यानं आणले लंगडा पाय झाला. ते हा नांदेड. दीपकला बरंच कोण रस्ता सांगितलं. गाडी आणली का? मला माग एकदा मी पत्रिका नव्हता आला. पत्रिका घेऊन आलो तेव्हा गाडी रामू म्हणे गाडी आणली त्यानं. हो गाडी आणली. मग तेव्हा इथं आला होता तेव्हा पाहिलं होतं तुया. तेव्हा मी हिची आई आम्ही दोघं आलतो ना हो उभ्यानं भेटून त्या गेलो. लग्नाच्या वक्ती हा इथं कोणतरी तुमची सुनबाई का कोणतरी होती. लग्नाला हा लग्नाच्या प्रियंकाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलतो. पत्रिका हो. काय पाहिली पाहिली. लग्नाला बायको का? पाहिली. साजरे का? गोरी पान आई माझ्या पाया पडली. ती आई सांगितलं तिथे नांदेडातच जाते का तिकडं कुठं आहे? माझी झाली शाळा. काय नोकरी लागली मग? नाही ती डॉक्टर आता झाली का? बरं झालं आशीर्वाद महा. हा. मस्त झालं डॉक्टरीन. आणि डॉक्टरच नवर देव पाय. हो हो दुसरा पाहू नको. डॉक्टरच दोघंही बी मग सारखी. मस्त झालं. जुन्या माणसाचा पूर्वीचा आशीर्वाद राहतोय. याला एक पोरग होईल. एकच का? सरकारी लागू एकच पोरग होते मला असं म्हणायला माहिती. याला एक पोरग होईल. एकच का? 2 नाही. डॉक्टरचा कोर्स पोरगी आहे. चांगलं नाही पोरगे. शिक्षण जास्त नाही. बरं. संपलं. आशीर्वाद जुन्या माणसाचा किती झाले मला? हो. 80 वर्ष झाले होऊन गेले. 40 वर्ष माणसं ठिकाण. साठंब्याचे हौसा बापू तुझ्यापेक्षा मोठे होते का लहान? तो लहान होता. हो फक्त तू आजी विठ्ठल मास्तरच वडील होता. मग सगळी लहान. दत्ता काशीराम सगळी. नाही साठंब्याचा माझ्या आईचा बाप. तो मयान मोठा होता. संभाजी. नाही संभाजी नाही हौसाजी. हा हौसाजी. हौसाजी मयान लहान. लहान आता तर वय खूप आहे. हो. किती असेल अंदाजे? मग लय वर्ष झाले. रजाकारी कळते ते मुसलमानाची भांडणं ते कळतंय. हा कळतंय. अशी चौकट एवढी होते ते कळतंय. भांडेवाद मुसलमान होते. स्वातंत्र्य झाल्यावर झालं कळतंय. ते 48. हा ते रोहिला ते हौसाजी मयान लहानच. 49 ला काहीतरी झालं होते. 48 तेव्हा माय त्यावेळेस कळणारी चांगली होती. कळते का त्या रजाकारी हा? रजाकारी चांगली कळते का? नाही होतं चांगल्याचे. मुसलमान भांडे गाळतात ना तर त्याची नेऊ लागली भांडी लोक. हा ते कळते नेऊ लागली लोक. ते मुसलमानाचं भांडणं होती ना. हा हा कळते मला. जरा अशी एवढी एवढी होती मग कळू लागलं नेऊ लागली भांडी मुसलमानाची. लय वर्ष झाले मला. 40 वर्ष माणसं टिकनच. आता ते सांगितलं. रामूचं काही काही दुखतंय. आणि डॉक्टरच पाय असं शेतकरी नको दे हुंडा दे पण डॉक्टरच पाय.
अशी चांगली मुलगी असल्यावर ते डॉक्टर काही मागत नाही डॉक्टर असं काळी नाही ना मागत नाही हुंडा काळ्या पोरी कोणी कर ना आता पहिल्या आमच्या काळात करत होते म्हटलं नाही मेल्यावर लोक म्हणतील बोलत होतील नाही बोलणं चांगलंच आहे ना आता. बोलायला पाहिजे. पण इथले दात कोणाला टिकत नाही तर दिसत नाही कोणाला आपल्या बापूचे दात होते नाही का त्या हो कणकण हा मायचे पडले होते माझे पडले होते बापूचे होते कौतिकराव. मास्तरचं केलं का नाही माझ्या 2 महिने दुखणं मास्तरच्या बाबतीत राहिले का नाही हा. मग पाहत नाही तर कापड हे पतलं राहतंय यंदत नाही पिकले खाय ना बाबा पिकले नाही नंतर खातो ना मी. झाली आता सीताफळं हो आता संपलं ते. झाली घरा नेली या झाडाने पायात पिकलेली त्यानं पहाट 2-3 नेले आमच्यात पाहुणे आलत्या नाते त्याला नेले त्यानं तोडून आणि एक 3 झाडाले पिकली शिवता येळू हे मोठं त्याला काय वाण आहे वाण नाही पण मग आपली इच्छा आहे ना त्याला बोलवलंय मुकी बरोबर या दीपक वरण मला पाहुणे झालं जमतो या घेऊन ये उन्हाळ्यात आणि तण येत ना नाही तर अशी झोळी असल्यावर कुठे जाऊ नये तण आहे गीताच्यात जाते अशी लुगडी घेते राहते 6-15 दी आणून घालतात गीता कमळची जरा गरिबी आहे पण गीताचं तुमच्या आणि 70 लाखाचं घर बांधलंय आता पाहिलं घर पाहिलं की तिथं पाहिलं ना? हो तिकडं बांधलंय शाळेच्या पण लग्नाला गेलतो ती आपल्या अशी 2-2 हजारात ती लुगडी घेते तुळसाच्या पोरीच्या लग्नाला गेलतो तेव्हा त्याच्या घरी ये येते येळू जाऊ दे ना काय करायचं. देऊ का नेऊन राम वर का चाला येळून ये ना ठेव. माझी तर पडली. डोकर झाला आले रे भेटून. राहू दे ना कुठं चालली तू काय करायचं नाही पहा बरं किती करायला साठी आमचा व्हिडिओ ठीक या ना पाडता दे मी नेतो नेऊन देतो दे. येतं उच्ची पाडता येते किती माझा वाढ नाही पण माझी इच्छा आहे पाडली ते काय हं. ती वर आहे आणू का? मी वर आहे पिकलेली. तुम्हाला वाण नाही पण मग तुला इच्छा द्यायला होय हं. आपल्या माणसाला द्या वाटते नाही का माय होय तू हा तिरंकाला आहे तर का दिवस नाही नाही का अन तुझी आई दाखव ग मला याच्यात मी आहे का हं. मागं फोन केला कमळात केला वाटते ते शाळेमुळं ते येणं झालं नाही. शाळेच्या ना त्या शाळा चालू असल्यावर येणार नाही नशिबात ते किती माल काढ तपासायचं कळतंय का आता डॉक्टर आहे ती शिक्षण झाल्यावर कळणार शिक्षण झाल्यावर ते कळतच असतंय ते कोर्स सीझन का काय झालं? त्या स्वातील ठेवा तुमच्या जवळ कोर्सच केलेला म्हणलं असतं ती- ना. हो आमच्या गावात डॉक्टर नाही तर पहिल्याच नाही तर डॉक्टर बरं झाली आता व्हायला आता आता व्हायला आमच्या गावात नाही आता तर झालेत ना आता जे नवीन लग्न झालं ते केल्यात आता का ते आता? डॉक्टर याची पण आपल्या बद्री आपल्या मोम डॉक्टरची बी हो ते आता ते डॉक्टरचे ना त्या उद्याचा कसा काय कार्यक्रम ठेवला त्याशी नाही म्हणलं होता होऊ दे भाऊ बोलली मी पाहिली त्या फोन याच्यात आता उद्या कसं आई ना आई भाऊ फोटो होता ते कुठं होता दिवस फोटो होता फोटो दाखवली ती घ्या, माती आता झालं मग न जायचं बोलता म्हणल्यावर आल्यावर काय जाताच काय मी पण आधी बोलायले ना आलं ते जायचं म्हणल्यावर भेटीत मग ते किती लांब असणार आणि आता सुट्टीच्या नेणं होत आहे मग तर येताच येत नाही ना भांडेगावात लग्न केलं मग सोयरे येतात ते गणेशवाणी नाही, भांडेगावर करावंच लागते. हो आता स्वातीचं भांडेवालाच करावं लागतं हे दे नांदेड असं लांब पडते ना नांदेड मुलगी साधी असते, हुंडा मागत नाही तुला. जे तुमच्या घरात आहे. हो, जमते. हो, त्या. तिच्या घरा नाही बनत फक्त आपलं गणगोतच घरी जातात तिच्या घरी कसं बनल तिच्या सासरा सासू म्हणल ना त्याच्याच घरी याच्याच घरी हा, मास्तरच्या घरी नाही मास्तरच्याच घरी नाही येत हिच्या घरा कसं जाय बनल नांदेडला जमते हा नांदेडच ए आता थांब ना माय थांब ना फोटो घेतो वर पाय फोटो घ्यायला तू हो नाही ठेवू नाही लेकीचं पाप राहते जवळ ठेवू नये आता नोकरी लागली मोठी झाली आपलं नाव कमावलं ना हा आमच्या हात पोरी निघून चालली आता निघून चाल, येतो मग. आता पोरी. बस आता चल. बस बसा येतो आता. मग.
साडे द्या काढा तो आपला कमी काढा पाणी झालंय का तुमचं? पाणी भरायला लागेल ना. झालं. हम्म. तसं नाही सांगितलं. मग तुझ्याजवळ तिथं आहे का? या मग काय चाललंय? इकडे बघ ध्रुवांश, इकडे बघ फोटो काढतो. फोटो फोटो ये चल चल बाहेर. कॅमेरात बघून राहिले.